एवढ्या खोल जंगलामध्ये दुर्गम भागामध्ये राहतात या गोपी रावते आजी आहेत. यांनी पोटभर पाणी देऊन सुरुवातीला स्वागत केलं. खरंच खूप बरं वाटलं. कुणीतरी आपलं आहे. आणि हे बघा, आंब्याच्या पिकलेल्या शाखा किती पोट नाही मन भरून दिले आहेत. एवढ्या आम्ही दोघे खाऊही शकणार नाहीत. एक दोन नाही तर अख्खी परात भरून दिली आहे. 10-15च्या वर शाखा आहेत आणि पोटभर खा असं आजी म्हणती आहे. किती मोठं मन आहे आजींचं. कमाल आहे. आपण शेतीमध्ये पिकवावं, वर्षभर वाढवावं आणि आलेल्या अतिथींना इतकं पोटभर काहीतरी सहज देऊन जावं, यासाठी मनाचा खूप मोठा मोठेपणा असावा लागतो मित्रांनो. तो आता प्रत्येक ठिकाणी जाणवत नाही. सोबतच आग्रह करून आजीने जेवायला बसवलं आहे. वाह, आहा. ही तांदळाच्या भाकरी, उडदाची भाजी, कापलेले आंबे, चाई, लोणचं आणि बरंच काही. अशा थकलेल्या असताना दुर्गम भागात हे सर्व मिळावं. या आजी नाहीत, या खऱ्या अर्थाने शबरी माता आहेत. आणि आम्ही इतके दमलेले असताना त्यांनी इतकं सुंदर जेवण आम्हाला दिलं आहे. आजी, खरंच तू शबरी माता आहेस. जेवणानंतर मित्रांनो, ही एक खडी चढाई, घामाघूम झालेले प्रगणक, देश सेवा आणि देशभक्ती याच्या पाठीमागे कुणाचा तरी अथक परिश्रम असतात, हे मात्र माणूस विसरून जातो. देश सीमेवरती सैनिक लढतायत खरं आहे. त्यांचं योगदान आपण वर्णनही करू शकत नाही. इतकं मोठं आहे. कदाचित सिंहाचा वाटा असेल, पण खारीचा वाटा उचलणारे हे शिक्षक हा निश्चितपणे देशाचा कणा आहे. हे आपण विसरू शकत नाही. तब्बल 1.5 किलोमीटरचं उतरण आणि आता 1.5 किलोमीटर आपण बघू शकतो. वरपर्यंत जायचं 1.5 किलोमीटरची ही चढाण. यातून काम किती झाले तर फक्त 3 घरांचे. पण आपण अंदाजे ही घरं टाकू शकलो असतो. कदाचित त्या घरच्यांना जर विचारलं असतं तर त्या घरची नागरिक बोलले असते, जनगणना झाली, आमच्यापर्यंत काय कुणी पोहोचलं नाही. हा शब्द नको, हे वाक्य नको.